नमस्कार मित्रांनो, वेल्दीफाय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतोय. ते गुंतवणूक करत असताना काही आपण गोष्टींची खबरदारी घेणं अतिशय गरजेचं आहे. जसं की म्युच्युअल फंडमध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा काही करेक्शन येतात आणि करेक्शन आल्यानंतर काही 8-10% करेक्शन येतं आणि त्यानंतर गुंतवणूकदार असतात ते घाबरून जातात, कारण त्यांचा पोर्टफोलिओ जो आहे तो कुठेतरी कमी होतो आणि कमी झाल्यानंतर बरेच गुंतवणूकदार आहेत ते अशा सिच्युएशनमध्ये पैसे विड्रॉ करतात, काढून घेतात आणि इथेच ते खूप मोठी चुकी करतात. मित्रांनो, अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा करेक्शन येतं तेव्हा काही असे गुंतवणूकदारसुद्धा आहेत की ते अशा सिच्युएशनचा किंवा अशा करेक्शनची वाट बघत असतात आणि जेव्हा केव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा ते अशा परिस्थितीमध्ये निवेश करत असतात, कारण त्यांना माहिती असतं की हा जो करेक्शन आलेला आहे तो काही वेळापुरता आहे किंवा काही महिन्यापुरता आहे. आपण याचा अनुभव आणि आपल्याला जर याचं उदाहरण हवं असेल तर करोनाच्या काळामध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केले पैसे, म्युच्युअल फंड असो, स्टॉक मार्केट असो, ह्यामध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केले त्यांनी चांगले तगडा करेक्शन त्यांना मिळालेला आहे आणि खूप मोठं त्यांचं पोर्टफोलिओ त्यांनी बनवलेलं आहे. आणि ज्यांनी त्या काळामध्ये पैसे विड्रॉ करून घेतले त्यांनी खरं तर त्यांच्या पायावर धोंडा मारून घेतला असं म्हणता येईल, कारण म्युच्युअल फंडमध्ये संयम ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्याशिवाय आपण जेव्हा एखादा फंड निवडतो तेव्हा त्याचं पूर्ण ॲनालिसिस करणं अतिशय गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण निवेश करतो ते निवेश करत असताना आपण आपला पोर्टफोलिओ बनवणं गरजेचं आहे, कारण आपण एकाच फंडमध्ये न टाकता, समजा आपण 10,000 मंथली इन्व्हेस्ट करत असू एका फंडमध्ये, तर ते एका फंडमध्ये न करता ते जे आहेत ते वेगवेगळ्या फंडमध्ये असायला हवेत. त्याचं डायव्हर्सिफिकेशन असणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, त्यामुळे आपलं जे आहे फंड आहे तो डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. स्मॉल कॅप फंड, मिड कॅप फंड किंवा लार्ज कॅप फंड अशा पद्धतीने तो विभागला गेला पाहिजे, तर त्याचं आपल्याला पुढे बेनिफिट मिळू शकतो. आणि करेक्शन जेव्हा येईल तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामधून आपण सावरू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी तुमच्यासाठी एक चांगला पोर्टफोलिओ बनवलेला आहे. तर अशा पद्धतीचे मी 3 असे तुम्हाला मी फंड सांगणार आहे. ते फंड असे आहेत की त्यामध्ये तुम्ही जर आपल्याला बघितलं तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स हे आहेत मिळालेले आहेत. मागील 5 वर्षामध्ये त्याचे रिटर्न्स हे अतिशय चांगले आहेत. त्याच्यामधला जो पहिला फंड जो आहे तो मी तुम्हाला सांगतोय, तो आहे SBI स्मॉल कॅप फंड. SBIचा जो स्मॉल कॅप फंड आहे त्यामध्ये मागील 5 वर्षामध्ये जवळजवळ आपण बघितलं की त्याने 27% रिटर्न दिलेला आहे. ॲन्युअलाइज रिटर्न बघितलं तर जवळजवळ 25% त्याचा रिटर्न आहे. आणि अशा पद्धतीने त्याचं जो रिटर्न्स आहेत अतिशय चांगले आहेत. त्यामुळे हा जो फंड जर तुम्ही 10,000चा निवेश करत असाल तर ह्या फंडमध्ये मी एक सजेस्ट करतो की 4,000 या फंडमध्ये निवेश करायला हवे. त्यानंतर दुसरा फंड जो आहे तो आहे निप्पॉन इंडिया निफ्टी 150 फंड, मिड कॅप फंड. हा जो फंड आहे याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न आहेत. जवळजवळ ॲन्युअलाइज रिटर्न म्हणजे वार्षिक रिटर्न जर बघितलं तर 25%चं रिटर्न त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि ह्याच फंडमध्ये मागील 5 वर्षाचा रिटर्न जर बघितला, 3 वर्षाचा रिटर्न बघितला तर 19% मिळतोय. 1 वर्षाचा रिटर्न बघितला तर जवळजवळ 31% मिळतोय. आणि मागील 1 महिन्याचं जर रिटर्न बघितलं तर जवळजवळ -% मिळतं. म्हणजे तिथे आपल्याला करेक्शन मिळतोय. तर हे एक ॲडव्हान्टेज आहे.
त्याच्यामध्ये. म्हणजे जो फंड सुचवत आहे मी तुम्हाला, तर ह्या फंडमध्ये जर 10,000 टोटल इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्यापैकी 3,000 रुपये ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीही हरकत नाही. त्यानंतर तिसरा जो फंड मी तुम्हाला सुचवतोय तो आहे कॅनरा रोबोको ब्लू चिप फंड. हा जो फंड आहे कॅनरा रोबोको ब्लू चिप इक्विटी फंड डायरेक्ट ग्रोथ, तर हा जो फंड आहे याच्यामध्ये जवळजवळ वार्षिक रिटर्न जर आपल्याला पाहायचं असेल तर यामध्ये 15% वार्षिक रिटर्न मिळतं. 5 वर्षाचं जर बघितलं तर 19% रिटर्न आहेत. 3 वर्षाचं जर बघितलं तर 15% रिटर्न मिळतोय. आणि मागील 6 महिन्याचं जर बघितलं तर 9% आपल्याला रिटर्न मिळतात त्याच्यामध्ये. आणि मागील 1 महिन्याचं जर बघितलं तर जवळजवळ 7% मिळतात. म्हणजे हा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये करेक्शन आलेलं आहे ह्या फंडमध्ये. त्यामुळे जर आपण 10,000 इन्व्हेस्ट करत असू तर ह्या पूर्ण म्युच्युअल फंडमध्ये, तर त्यापैकी 3,000 रुपये या फंडमध्ये निवेश करायला हवं. म्हणजे टोटल आपण 10,000 इन्व्हेस्टमेंट करतोय तर आपला जो फंड आहे जर आपण बघितलं की कशा पद्धतीने ग्रो होईल, तर तिन्ही जे म्युच्युअल फंड्स आहेत त्यापैकी जर तिघांचं जर आपण एकत्रित आपण रिटर्न्स जर पाहिले तर जवळजवळ 24% ते 23% एक रिटर्न्स येतात. आणि मित्रांनो, हे तिन्ही जे फंड सुचवलेले आहेत त्यामध्ये आपण तिन्ही फंडचा एक ॲव्हरेज रिटर्न काढला तर आपल्याला एक असं दिसून येईल की जवळजवळ 24% या ग्रोथ रेटने हे सध्या फंड्स ग्रो होत आहेत. तर आपण ह्या तिन्ही फंड जे आहेत याचे मंथली बेसिसवर 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर आपल्याला 6 वर्षासाठी आपल्याला जर बघितले तर जवळजवळ आपण 7,20,000 रुपये एवढी रक्कम आपण इन्व्हेस्ट करतो. त्यापैकी आपल्याला रिटर्न जे आहेत, आपली पूर्ण रक्कम जे टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ती जर 24% आपण 23% पकडूया. 23%च्या हिशोबाने जर आपण बघितली तर आपण पूर्ण आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 15,54,000 रुपये एवढी होईल. आणि त्यामधली रिटर्न्स जे असतील ते आपले जवळजवळ 8,34,000 एवढे असतील. हीच रक्कम आपण 12 वर्षासाठी केल्यात तर 12 वर्षासाठी आपलं टोटल इन्व्हेस्टमेंट असेल 14,40,000. आणि आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट जी होईल ती जवळजवळ 76,53,000. आणि आपली रिटर्न्स जे असतील त्यामधून ते 62,13,000. आणि हीच अमाऊंट आणि हीच आपण अशीच जर कन्सिस्टंटली याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत गेलो, 10,000 रुपये महिना भरत गेलो आणि आपलं टार्गेट आहे 1 करोड रुपये, तर आपण हे 1 करोड रुपये अचीव करू शकतो. आणि ते 14 वर्ष म्हणजे जवळजवळ आपण ते 10,000 रुपये 14 वर्षासाठी जर इन्व्हेस्टेड राहिलो तर आपली जी रक्कम आहे ती इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे ती 16,18,000 होईल. आणि आपली जी टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती जवळजवळ 1,23,00,000 असेल. आणि त्यापैकी रिटर्न जे असतील ते जवळजवळ 1,06,00,000 असे असतील. आणि आपण जरी विड्रॉ करण्याचा प्रयत्न केला टॅक्स वगैरे कट होऊन तर तरीसुद्धा आपल्याला 1 कोटी ही रक्कम आपल्याला मिळू शकते. तर अशा पद्धतीने आपल्याला ही या पोर्टफोलिओच्या माध्यमातून आपण जी रक्कम आहे ती आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार.